आणि आता बातमी आहे भाजपाच्या बैठकी संदर्भात। भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची 6 मार्चला बैठक होणार आहे। तर अवघ्या 6 दिवसात भाजपाची ही दुसरी बैठक आहे। तर बैठकीला फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय होताना दिसतायत, बैठका घेताना दिसतायत, सभा घेताना दिसतायत आणि या सभेमधून या बैठकीमधून रणनीती आखताना दिसतायत। भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची 6 मार्चला बैठक पार पडणार आहे आणि अवघ्या 6 दिवसात ही भाजपाची दुसरी बैठक असणार आहे। तर बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची 6 मार्चला बैठक होणार आहे। या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे? काय रणनीती आखण्याची शक्यता आहे भाजपा? नक्कीच आपण पाहिलं तर भाजप केंद्रीय निवडणूक समितीची 6 मार्चला बैठक बोलवण्यात आलेली आहे। आपण पाहिलं या अगोदर देखील बैठक बोलवण्यात आलेली होती भाजपकडून आणि 29 फेब्रुवारी रोजी ही बैठक पार पडलेली आहे आणि अवघ्या 6 दिवसांनी आपण पाहिलं या भाजप दुसरी बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण की आपण पाहिलं मागच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते, पण यंदा शक्यता आहे त्यांची उपस्थित राहण्याची आणि आपण महाराष्ट्र जागावरून पेच निर्माण झाल्याची त्यामुळे शक्यता आहे। कारण की आपण पाहिलं या मागच्या बैठकीमध्ये जे 16 राज्य आहेत त्यांच्या वेगवेगळ्या राज्यांची निवडणुकी संदर्भात यादी तयार झालेली होती, पण महाराष्ट्राची यादी अद्यापही तयार झालेली नाहीये आणि यामध्ये आपण पाहिलं तर 6 जणांची समिती देखील स्थापन करण्यात आलेली होती आणि आपण पाहिलं तर जे जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।